नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा। चला तर मग एक नजर टाकूयात सध्याच्या घडीच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। वैद्यकीय प्रवेशासाठी झालेल्या नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि सीबीएसई परीक्षांमधील गोंधळावरून देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळतोय। या प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तातडीने राजीनामा द्यावा। या मागणीसाठी पुण्यात कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने एक मोठे आणि लक्षवेधी आंदोलन करण्यात आले। त्यासोबतच कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने 5 मोठ्या मागण्या करण्यात आल्या। आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकार आणि शिक्षण मंत्रालयासमोर ह्या प्रमुख मागण्या केल्यात। जर कोणत्याही परीक्षेचा पेपर फुटला तर प्रभावित झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला शासनाकडून 10,000 रुपये आर्थिक नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। परीक्षा आयोजित करण्यासाठी टेंडर घेणाऱ्या कंपन्यांचे कडक ऑडिट झाले पाहिजे। मंत्र्यांच्या जवळच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना अशी टेंडर्स मिळता कामा नयेत। परीक्षेचा निकाल एका ठराविक मुदतीतच जाहीर झाला पाहिजे। विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर येण्या-जाण्याचा वाहतूक खर्च शासनाने द्यावा। शिवरायांचा इतिहास एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकातून वगळलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी साम्राज्याचा नकाशा पुन्हा समाविष्ट करण्यात यावा, ह्या मागण्या त्यांनी केल्यात। खासदार सुनील तटकरे यांनी आपल्या भाषणात छगन भुजबळांचा कबड्डीपट्टू म्हणून उल्लेख केला होता। त्यावर बोलताना छगन भुजबळांनी तटकरेंना टोला लगावला। ते म्हणाले की खेळात राजकारण आणू नका, राजकारणाचा खेळ करू नका। पक्षापेक्षा कोणी मोठं नाही, पक्ष म्हणजे फक्त झेंडा नाही तर तो कार्यकर्त्यांचा मोठा समूह आहे। त्यामुळे पक्ष आपल्याला मोठा करायचा आहे। पद म्हणजे आळावावरचं पाणी कधी निसटून जाईल हे सांगता येत नाही। ज्या निष्ठा आम्ही अजितदादांच्या चरणी वाहिल्या होत्या त्या निष्ठा आता सुनेत्रा पवारांच्या चरणी वाहायच्या आहेत, असं ते यावेळी म्हणाले। भुजबळ साहेब आहेत, कबड्डीचे खेळाडू आहेत। भुजबळ साहेब सिने निर्माते आहेत, सिने कलाकार पण आहेत, कबड्डीचे खेळाडू आहेत। आता इथे बसलेल्या अनेकांना जर काय कबड्डी कळत असेल तर ते उत्तम चढाई करणारे खेळाडू आहेत, उत्तम कोपरा रक्षक आहेत, उत्तम मध्यरक्षक आहेत। मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत भाजपने 3 जागांवर निर्विरोध विजय मिळवत आपले वर्चस्व कायम ठेवले। भाजपचे उमेदवार तरुण जुग, राजनीश अग्रवाल आणि महेश केवत यांना भोपाळमध्ये विजयाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले। निवडणूक अधिकारी अरविंद शर्मा यांनी 3 उमेदवारांना प्रमाणपत्र सुपूर्द केलं। यानंतर राज्यसभेच्या 3 जागांसाठीची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याचे मानले जात आहे। विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ 25 जून रोजी संपत असून नव्या सदस्यांचा कार्यकाळ 26 जून पासून सुरू होणार आहे। राजस्थानच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। राज्यसभेच्या 3 जागांवरील निवडणूक कोणतीही लढत न होता बिनविरोध पार पडली आहे। भाजपचे ज्येष्ठ नेते सतीश पुनिया आणि अलका गुर्जर तर काँग्रेसचे नीरज डांगी यांना बिनविरोध राज्यसभा सदस्य म्हणून निवडून आल्याचे घोषित करण्यात आले। 3 जागांसाठी केवळ 3च उमेदवार मैदानात शिल्लक राहिल्यामुळे मतदानाची आवश्यकता भासली नाही। गुरुवारी निवडणूक निर्णय अधिकारी भारत भूषण शर्मा यांनी सर्व उमेदवारांना विजयी घोषित करत त्यांना निवडीचे प्रमाणपत्र प्रदान केले। त्यासोबतच 18 जून रोजी प्रस्तावित असलेली मतदान प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे, कारण बिनविरोध निवडणुकीमुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे। विशेष म्हणजे या निवडणुका त्या राज्यसभा जागांसाठी घेण्यात आल्या होत्या ज्यांचा कार्यकाळ 21 जून रोजी संपत आहे। आता नव्याने निवडून आलेले 3 सदस्य लवकरच राज्यसभेत आपल्या नव्या कार्यकाळाची सुरुवात करणार आहेत। ॲप आधारित टॅक्सी सेवकांकडून प्रवाशांकडून जबरदस्तीने टिप किंवा अतिरिक्त रक्कम मागितली जात असल्याच्या तक्रारीनंतर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी राज्य सरकारकडे कारवाईची मागणी केली होती। या मागणीची तात्काळ दखल घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित कंपन्यांच्या चौकशीचे आणि आवश्यक ती कठोर कारवाई करण्याचे निर्देश परिवहन आयुक्तांना दिले आहेत। तसेच प्रवाशांच्या हितासाठी लवकरच नवीन ॲग्रिगेटर धोरण जाहीर करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे। स्टँड अप कॉमेडियन प्रणित मोरेच्या शोमधून सुरू झालेला 370 रुपयांच्या बिर्याणीचा वाद आता थेट मुंबई पोलिसांच्या सोशल मीडिया पेजपर्यंत पोहोचलाय। सामाजिक जनजागृतीसाठी नेहमीच मार्मिक, समकालीन आणि विनोदी शैलीतील पोस्ट करणाऱ्या मुंबई पोलिसांनी यावेळी प्रणित मोरेच्या 370 बिर्याणी वादावर केलेल्या पोस्टची एकच चर्चा आहे। संमतीच्या मुद्द्यावर भाष्य करत एक पोस्ट शेअर केली आहे। ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होते। मुंबई पोलिसांनी शेअर केलेल्या
पोस्टमध्ये पांढऱ्या बॅकग्राऊंडवर मोठ्या अक्षरात ₹370 असा आकडा दाखवण्यात आला आहे. त्यामधील शून्याच्या जागी बिर्याणीची प्लेट दाखवण्यात आली आहे. पोस्टवरील मजकूर असा आहे, ₹370 एक प्लेट बिर्याणी मिळू शकते. आमच्या लॉकअपमध्ये मात्र अधिक काळ मुक्कामासह मोफत जेवण मिळते. यासोबतच हॅशटॅग बिर्याणी इज नॉट कन्सेंट हा हॅशटॅग वापरण्यात आला आहे. पोस्टला काय करायचं हे तुम्ही ठरवा असं कॅप्शन देत कोणाचेही नाव न घेता मुंबई पोलिसांनी आपला संदेश स्पष्टपणे पोहोचवलाय. मुंबईसह राज्यभरात वाढत्या अंमली पदार्थांच्या विक्री आणि सेवनाविरोधात जनजागृती करण्यासाठी नशाविरोधी संघर्ष अभियान या सामाजिक संस्थेच्या वतीने आज मुंबईत ड्रग्ज विरोधी स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले. युवकांनो, आता तरी जागे व्हा हे या अभियानाचे ब्रीदवाक्य होते. वरळीतील डोम परिसरात काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमादरम्यान ड्रग्जच्या सेवनामुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याच पार्श्वभूमीवर आणि त्याच ठिकाणी हे अभियान आयोजित करण्यात आले. या उपक्रमाद्वारे युवकांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जागरूक करत व्यसनमुक्त समाजासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले. ठाणे गुन्हे शाखेने अंमली पदार्थ तस्करी विरोधात मोठी कारवाई करत पाकिस्तानमधून भारतात ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. कळव्यातील खारेगाव परिसरातून 3 किलो 20 ग्रॅम चरस आणि 12,000 ट्रामाडोल कॅप्सूल जप्त करण्यात आल्या असून त्यांची किंमत 3 कोटी रुपयांहून अधिक असल्याचं सांगितलं जातंय. या प्रकरणी काश्मीरमधील 2 प्रमुख तस्करांना अटक करण्यात आली आहे. ड्रग्जच्या पैशांचा वापर दहशतवादी कारवायांसाठी होत होता का याचाही तपास पोलीस करत आहेत. सध्या या बातमीपत्रात एवढंच. पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.